सकाळीच बाहेर निघलंय हे सिल्कीचं पिल्लू. चला याला आत टाकतो मी आता. रामराम मंडळी, बघा कसं वळवळ करतंय. स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. चपातीच जायला आलो होतो मी पत्काला, ते दोघं बाहेर दिसले. एकाला टाकलं होतं आत, एक काय धाताचे आहे ना त्याच्यामुळे त्याला टाकलं आता आत. चला आता यांना टाकतो चपाती. बाबा तिकडे घास घेऊन उभा राहिलेत, घास पण टाकायचं आहे मला. चला 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 या खाऊन. चला आता मोठ्या राजवंशला टाकायची. चला रे चला चला चला. तुम्ही राहतच, तुम्ही आताच काय. थांब तुला सोडतो, थांब. काय माहिती आता काय त्याच्यात. चल खाली कोथिंबीर लावायचं. चल चला आता बाबा पप्पा मम्मी मी चाललोय खाली कोथिंबीर लावायला. काल पप्पांनी ते आले होते, त्यांनी आणली होती कोथिंबीर. आता फक्त लावून यायची. चला रे सकाळी जा टपा लवकर. हा चला 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 सारखं वाजल. चला काय घेतलं तुम्ही? गवार घेतली का? लागली तर काढली. बरं चला. चला आता पाणी सोडून बघितलंय ओके मध्ये. आता घेऊ टोपून हळूहळू. तिकडे मम्मीने चालू पण केलंय. या अशी लावायची आता. सोडायची का लगेच? घ्या तुमची बाबा. बरं हो. आता कोणती? थोडं मम्मीला पुट. हा ती घे ती पण. गवार काय पुढे द्यायची कोथिंबीर जरी उगली तरी. ही सगळ्या नळ्या याच्या लावायच्या पहिल्यांदी, आणि तुमचे मग गवार जिथं भोक्स आहे का नंतर ते गवार लावायची. मग हा येते अगं माग पटापटा अंगेत. तर बाबा पुढे गेल्याशिवाय मला नाही लावता यायची. हा चला हो, प्रत्येकाच्या 2-2 ओळी झाल्यात आता. माझीच झाली पहिली, मम्मीची होत आली, मम्मी पप्पांची बाबांची पण होत आली आता. चला मला आहे ना हे लय टोचू राहिले, कारण की कालच इथं अंगठ्याला लागलं होतं. काल असं धरलं ना लय टोच होतं, त्याच्यामुळे याला थोडी ग्रीप बसून आणायची आणि हे तोंड थोडं बारीक करून आणायचे. मी जातो घरी, एवढं तो करून टपकनी. चला भाऊ काढला आता हे पण, आणि याला पण ग्रीप बसवली. चलो अभी फिर से कोथिंबीर लगाने को. धने संपले आता. आज जेवढे भिजू घातले तेवढे सगळे संपलेत. इथून एवढं झालंय. इथं ठेवतो ना असं. इथं ठेवू का? ओके. जे तिथून राहिलं समजायचं. आता उद्या जे भिजू घालू ते इथून पुढं आता. किती की अजून. ओके चला भाऊ घेतलंय गवत. आज काय कुट्टी नाही करायची, गवतच बारीक आहे त्याच्यामुळं. आता काय काड्या नाही आहेत, काड्या असल्या कुट्टी करावं लागती. एवढ्या काड्या शेळ्या बी खात्यात मस्तपैकी. आता कसे लटको खात्यात. इकडं गौरीला पण टाकलंय आता. अरे ये पठ्ठ्या, हा खातो हा येतं खाता येतं का? तसं मस्त चाललंय लटकून. छान झाले होते. या बघ कसं काळं पाणी निघलंय. सगळे धुवून काढलेत आता. पाणी पण सोडलंय त्याच्यात मस्तपैकी. आता त्याच्यातलं पाणी जायचंय अजून. ओके चला घेतो धुवून, सोडतो पाणी यांना पवायला. चला भाऊ व्हाईट पिकिंग बी गेले आता पाण्यात पवायला. अजून पाणी भरलं नाही मी, प्यायचंच पाणी भरत आहे, पण गेले. चल जाऊ द्या. यांना जागा पुरती का नाही काय माहिती भाऊ. मोठेपणे आताच एवढे अर्धीच्या वर जागा आटायला लागलेत माहिती. आता सगळं अंग साफ करते. हा हे भरलं का? कसं पवायचं बघतो. बघा
काय जबरदस्त वाढले बाबा हे पिकिंग्स. त्यांच्यातला नर बघा ना ह्यो पैलवान, काय जबरदस्त वाढलाय, काय मोठा दिसतोय. ते बारक्याच्या पुढं तर काय दिसतोय हो ह्यो, प्युअर बॉयलर कोंबडीच. इथं म्हणतो आत्ताच ते 3-3 किलोचे झाले असणार आहेत. अजूक तर त्यांना 2-4 किलो वाढायचं आहे अजूक. काय जबरदस्त भाऊ, कसा पोहतोय. आहा आहा आहा. बर अजून तर पाणी अर्धच भरलंय बरं का. आता हळूच सोडतो त्याच्यात, नाही तर सगळे जाते पळून. ओके, आता काय नाही, आता कवर बी पाहून द्या. त्यांना पवायचंय ते राजहंसला, ते तिथं कोंडले तर त्यांना वाटत आहे मला कधी सोडतात. आता यांचं झाल्यावर त्यांना दिन सोडून. आपल्याला कोथंबीरवर तणनाशक मारायचंय, ते घ्यायला पप्पा आले होते. त्यांनी नाही आता आपल्या बाजरी पण घेतली आता कोंबड्याला, तीच घेऊन चाललोय मस्तपैकी घरी. पप्पांनी एक गोणी नेली, आपण एक नेऊन राहिलोय. चलो बघा, रोडचं काम इथपर्यंत आलंय. आता इथे ना डबल रोड केलाय, मध्ये बॅरिकेड करायचे वाटतं. मला येऊस तर 2 वाफे पण भरवले भाऊ बाबांनी. आता तिसरा फोड राहिले हे वाला. हे बघा तोंडाला कसं सुकल्यावर झाले. आता आहे ना, हे लिंबाची आणि चिंची सावली तर पडते, तर ईदची मका किती अशी हिरवीगार वाटते आणि इकडची कसं सुकल्यावानी वाटते. आता इथं बियाची सावली पडते नारळाची आणि त्याच्यामुळे, पण इथंच एवढाच टप्पा सावली नाही पडत. तर बघा इथं कसं झालेलं लगे. आणि तिकडचं तर विचारूच नका, तिकडं सगळं ऊन आहे, तर सगळ्या राडाचे. त्याला फोडलं बाबांनी आता बरोच, तर काही टेन्शन नाही. नेमकी आभळ आलंय लय जबरदस्त. मोटर पण आहे ना एकदम बारीक चालू राहिली. बाब म्हणून राहिले बंद करून टाक तिला. चला मग जेवायला, जेवण करून घेऊ. तोवर जात आहे ऊन. मस्त आभळ आलेत आज. पाऊस येत नाही, नुसतं आभळ येतात, नुसते आभळ. पावसाचे थेंबभर पडत नाही. आता बघ किती काळ भंगार आभळ आहे, पण पावसाची नावानी काहीच नाही. त्याला करतो बंद. नको उठ बर सडा. बघा आता मका आणि घास आणलाय मी, तर सगळेच्या सगळे कसे दारावर येऊनच उभा राहिलेत. सगळ्यात शेवटी तुम्हाला देणार मी, आधी कोंबड्यान ते कोंडणार. चला टाकतो कोंडून यांना आता. चला भाऊ, आवरलं आता सगळं ओके मध्ये. आवळ पण आलंय आज. हे 2-3 दिवस 3 तारखेपर्यंत आहे ना असंच येणार आहे. आता बघा कसं वारं वावदन यायला लागले हळूहळू. तर घे खाऊन गौरे, मग तुला आत बांधायला. परत आलोय वावरात. कोथंबीरीच्या आधीचा फवारा मारायला तणनाशक घेतलाय. आता एक फवारा मारलाय, अजून आहे ना 3 बसतील. मोटर चालू आहे आता. इथं भरून घेतो मस्तपैकी. इथं औषधं ते ठेवलेत, घेतो मारून आता फवारा. चला आता घेतो मी फवारा मारून. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ बी आपण इथं संपवू, कारण की चार्जिंगच संपली आहे, 3% राहिली आहे. तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. बरं झालं भाऊ, फवारा संपला आणि आपला फवारासुद्धा मारून झाला. पूर्ण 3 पंप बसलेत. म्हटलं 4 बसतील, 3 बसले. ओके चलो अभी घर को. घास बीस कापायचा आहे. घासावर पण माव्याचा फवारा मारायचा आहे बरं का, पण आता ते कधी मारावं कधी नाही. एखादा वाफा कापून घ्यावा आधी, मग मारावं काय काय माहिती. कारण की तो मारला 5-6 दिवस आहे ना, आपल्याला काहीच करता येत नाही, घास कापताच येत नाही. चलो मिळतं हे कल.